मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेल्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला कोणाकोणाचा पाठिंबा आहे हे लक्षात येईल। दूध का दूध, पाणी का पाणी होईल असे म्हणत राऊत यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू असून आज चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांची भूमिका ऐकून निवेदन स्वीकारले। त्यानंतर माध्यमांशी बोलताना सगळे सोयरेची व्याख्या सांगितली। तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळे सोयरेच्या अधिसूचनेबाबत रक्तसंबंधांचा कायदा केल्याची माहिती पाटील यांनी दिली। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह सगळे सोयरे अधिसूचनेची मागणीही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने होत आहे। त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटची मागणी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे। आता या मागणीचा उल्लेख करताना सगळे सोयरे हा कायदा देवेंद्र फडणवीसांनी 2017 सालीच केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बार्शीतील राजेंद्र राऊत यांच्या ठिय्या आंदोलनस्थळी सांगितले। रक्तसंबंध सगळे सोयरे याचा अर्थ मला आरक्षण मिळाले तर माझ्या मुलांना आपोआप मिळणार, यालाच सगळे सोयरे म्हणतात। आईकडून येणारे रक्तसंबंध सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही, त्यामुळे सगळे सोयरेचा कायदा 2017 सालीच लागू झाला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी म्हटलं की ते कोर्टात जाईल, टिकेल की नाही माहीत नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।